आज या ठिकाणी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे कारगावमधील विठ्ठल मंदिराच्या सभागृहामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, ऊसाला 5,000 रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे, गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000 रुपये क्विंटल व सोयाबीनला 10,000 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकरी विरोधी जेवढे काही कायदे आहेत, राज्य सरकारचे असतील केंद्र सरकारचे असतील, ते शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात आले पाहिजेत। या प्रमुख मागण्यासाठी आज कानगावमधील शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे। वास्तविक पाहता देशामध्ये हरित क्रांती व श्वेत क्रांती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाद शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, ही फार मोठी शोकांतिक आहे। आज राज्य सरकार असो अथवा केंद्र सरकार असो फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतलेलं आहे, फक्त सत्ता पाहिजे, परंतु ग्रामीण भागातील काय समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, यावरती कठोर निर्णय घेणं, निर्णयाची अंमलबजावणी करणं, यामध्ये आज ते सबसेल फेल गेलं आहे। कुठलाही प्रश्न तयार झाला, कुठलंही आंदोलन तयार झालं की फक्त समिती नेमायची व आश्वासन द्यायचं, असा सगळा पट्ट्याबोल चालू आहे। या सर्व गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज कानगाव या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे। आज शासनाने जर दखल घेतली नाही तर हे छोटंसं आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार, यामध्ये काही शंका येत नाही। आज कानगाव या ठिकाणी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलं आहे। या आंदोलनामध्ये कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000 रुपये व सोयाबीनला 10,000 रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला पाहिजे। अशा प्रमुख 7 ते 8 मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या तर्फे व शेतकऱ्यांच्या तर्फे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे। या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व अशाच प्रकारचे आंदोलन गावेगावी महाराष्ट्रभर करण्यात यावे, असं कृती समितीच्या वतीने सर्व गावातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे। आज या ठिकाणी कानगाव शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे। या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे, ऊसाला 5,000 रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे। अशा प्रमुख मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या वतीने आज विठ्ठल मंदिरामध्ये बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलं आहे। हे आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार आहे, यामध्ये शंका नाही। त्यामुळं केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देऊन मागण्यांची अंमलबजावणी करणं, मागण्या मान्य करणं आवश्यक आहे।